आपल्यासोबत आकांक्षा उके आहे. आकांक्षा, काय नोटीस बजावलं, तुला काय सांगते? त्यांनी मला असं म्हटलं आहे की तू इंटर्नशिप करत आहे म्हणून. इंटर्नशिप करत आहे मी, पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, 1 वर्षाची, ते पण कॉलेजकडून आहे. ते हे लोक म्हणत आहे की मी नोकरी करत आहे म्हणून. ते ॲज अ नोकरी नाही, मी ॲज अ ट्रेनी म्हणून आहे तिथे. आणि हे गोष्ट कॉलेजला पण माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे, फक्त इथेच नव्हती माहिती. पण हे आम्हाला प्रोजेक्टसाठी सर्वांनाच कंपल्सरी असतो. तू मुख्यमंत्र्यांकडे काय तक्रार केली होती हॉस्टेल? इथे कूलरसाठी केली होती की आमच्या इथे खूप जास्तच म्हणजे ऊन होती ना, जास्त टेम्परेचर वाढत होतं, 45+ गेलं होतं. म्हणून मी इथे मीटिंग पण झाली होती मॅमसोबत की आम्हाला कूलरसाठी हे पाहिजे म्हणून. मॅमनी डायरेक्ट क्लिअरली नाही म्हटलं होतं की हे रूलमध्ये नाही आहे, तर आम्ही नाही देऊ शकत. अगर तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाही तर घरी चालले जावा. त्यानंतर काय केलं तू? त्यानंतर मी त्यांना सांगितलं, सरांना. मुख्यमंत्री सर? हां, त्या सरांना सांगितलं. कोणाला सांगितलं? CM सरांना सांगितलं की आम्हाला अशी अशी प्रॉब्लेम आहे. तर ते सर म्हणत होते की ठीक आहे, आम्ही 600 कूलर डिक्लेअर करते बा मुलींना. त्यानंतर कूलर लागली इथे? हो, 4 कूलर दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना रागावलं अशी माहिती आहे? नाही, यांना नाही रागवलं आहे. मग आता तुला काय नोटीस बजावली? की हॉस्टेल सोडायचं आहे म्हणून आजच, आणि 22,000 असे काहीतरी समथिंग अमाऊंट पे करायचे आहे म्हणून. कशाचे पैसे पे करायचे? ते भत्ता आणि ते राहायचं आहे. ते वडील काय करतात? शेतीच करतात. कशी देणार पैसे मग? का माहिती आता. आणि आम्ही जर इथे काही बोललो तर आमचे स्वतःचे व्हिडिओ काढतात. आम्ही 5 मुली गेलो होतो त्यांना थँक्यू म्हणायला CM सरांना. तर आम्हाला का केलं, 5ही मुलींना नाही का म्हणजे अलग अलग बायफर्गेट केला. त्यांना फर्स्ट फ्लोअरला टाकलं आणि मला एकदम लास्ट फ्लोअरला टाकलं, जिथे कूलर नाही आहे, की आणखी तिथे गरम झालं पाहिजे म्हणून. हे असं नाही पाहिजे होतं ना, की मला एक तर ॲटलिस्ट कूलरची रूम तर द्यायला पाहिजे नव्हती ना. लास्ट फ्लोअरला 4 कूलर लावले आहेत 4 रूममध्ये. मला तिथे न टाकता 8 रूम नंबर टाकला आहे. आणि तिथे हे पण होतं का म्हणते त्याला, जागा पण होती, बेड खाली होते, तरी सुद्धा नाही हे केलंय त्यांनी मला. का कोण त्रास देत आहे तुला? पाटील मॅम देत आहेत एकदम टॉर्चर करून. आणि कॉलेजमध्ये जाऊन माझ्या नोटीस पण दिल्या त्यांनी की मी असं असं हे कूलरसाठी केलं आहे म्हणून. बरं, मुख्यमंत्र्यांसोबत तुझा फोटो आहे? दाखव. तुला आज नोटीस बजावली, तर त्या नोटीसमध्ये काय काय मेन्शन केलं आहे? हां, काय नोटीस काय काय बजावलं आहे? हां, मला मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो दाखव. नोटीस आहे माझ्याकडे. काय मुख्यमंत्र्यांनी भेटल्यानंतर नाही, फोटो तुझा फोटो काढलाय मुख्यमंत्र्यांसोबत तू? हे बघा, ह्या विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांसोबत निवेदन दिलं होतं. हे फोटो आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि तिलाच आता हॉस्टेल म्हणून काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. आपण व्हिडिओ काढत आहेत. काढू द्या, व्हिडिओ काढण्याचा काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा, मग आता काय करणार, पुढची काय रणनीती आहे? काहीच नाही, मला नाही माहिती आता का करणार. मग आता घरी जाणार हॉस्टेल सोडायला सांगितलं? हो, पेपर चालू आहेत माझे MBA सेकंड सेमचे. पण ते म्हणतात त्या याच्यात की तू नोकरी करत आहे म्हणून. तू काय करताय नेमकं? इंटर्नशिप चालू आहे आणि प्रोजेक्टसाठी ते MBA वाल्यांना असतोच, कंपल्सरी असतो की इंटर्नशिप करणे. आणि नोटीस कधी आला? काल रात्री दिलाय. मी जस्ट पेपरवरून आली तेव्हाच. आणि हॉस्टेल कधी सोडायचं? आजच सोडायचं आहे. आकांक्षा उके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली. या हॉस्टेलमध्ये ती राहते आणि या हॉस्टेलमध्ये या कडाक्याच्या तापमानात साधे कूलरची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच दखल घेतली, अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आणि कूलर्स लावले. त्याचा राग काढत आपण बघू शकतो या ठिकाणी आकांक्षा उके हिला ती सांगतायत की मला टॉर्चर करण्यात आलं, मी तक्रार केली, तर त्यामुळे जिथे कूलर लागलेले आहे ती रूम न देता मला वरची रूम जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि आज वसतिगृह सोडायचं आहे असं तिनं सांगितलेलं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आहे, कारण की शेतकऱ्याची मुलगी, गरीब शेतकऱ्याची मुलगी जी इंटर्नशिप करता इथे, त्याची नोकरी दर्शवून तिला हॉस्टेलमधून काढण्यासाठी नोटीस जो आहे तो बजावण्यात आलेला आहे. त्यामुळे ही धक्कादायक प्रकार आहे की एखाद्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातील असुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी, मुख्यमंत्र्यांनी त्या सुविधा लगेच त्या ठिकाणी लावण्याचे निर्देश द्यावे. तडकाफडकी कूलर्स या ठिकाणी आले मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यामुळे. परंतु आता तो राग जो आहे तो या आकांक्षा उके या विद्यार्थिनीवर काढण्यात आला आणि तिला नोटीस बजावण्यात आली. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.